मिरज सिव्हिलची आरोग्य गाथा आधुनिक नेत्रसेवेने हजारोंना नवदृष्टी। वर्षभरात 4,000हून अधिक मोफत शस्त्रक्रिया। अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदू, रेटिना, काचबिंदू व बालरुग्णांवरील उपचारांना नवी दिशा। दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती या संकल्पनेला साकार करत मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नेत्ररोग विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार आणि पूर्णपणे मोफत नेत्रसेवा देत आहे। गेल्या वर्षभरात या विभागात तब्बल 4,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाच्या निधीतून नेत्र विभागात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे मोतीबिंदू, रेटिना, काचबिंदू तसेच डोळ्यांच्या इतर गुंतागुंतीच्या आजारांवर अचूक व सुरक्षित उपचार केले जात आहेत। गेल्या वर्षभरात स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी SICS पद्धतीने सुमारे 3,000 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली, तर फेको इमिल्सिफिकेशन या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 1,910 रुग्णांवर उपचार करण्यात आले। या उपचारामुळे कमी वेदना, जलद शस्त्रक्रिया आणि लवकर दृष्टी पुनर्प्राप्त होण्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे। नेत्र विभागात मधुमेह, उच्च रक्तदाब, काचबिंदू, रेटिनाचे आजार, तिरळेपणा, नवजात बालकांमधील आरोपी, कॉर्निया प्रत्यारोपण, डोळ्यांवर गाठी तसेच विविध नेत्र विकारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत। अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले की अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि दर्जेदार उपचार देणे शक्य झाले असून शासकीय आरोग्य सेवेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले की कॅटरॅक्ट, फेको, कॉर्निया प्रत्यारोपण, तिरळेपणा यांसारख्या विविध शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्य योजनांमधून मोफत केल्या जात असून अत्याधुनिक उपकरणांमुळे गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत। मिरज सिव्हिलमधील या आधुनिक नेत्र सेवेचा लाभ सांगली जिल्ह्यासह शेजारील जिल्हे आणि कर्नाटकातील रुग्णांनाही मोठ्या प्रमाणावर होत असून हजारो नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याने शासकीय रुग्णालयाची आरोग्य सेवा अधिक सक्षम असल्याचे दिसून येत आहे।